श्री स्वामी समर्थ। सर्व मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना इच्छा या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात एवढी स्वामींना मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर 21 तारखेला शुक्रवारी वटपौर्णिमा व्रत आलेला आहे। तर या दिवशी महिलेने आपल्या पतीवरून ही एक वस्तू आहे तर ती उतरून टाकायची आहे। त्यामुळे आपल्या पतीला चांगलं आरोग्य, चांगलं आयुष्य हे प्राप्त होणार आहे। त्याच्या मागील जी काही इडापिडा आहे, जे काही नजर दोष आहेत तर ते संपूर्णपणे दूर होऊन त्याची प्रगती होईल। तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर बघा, 21 तारखेला आलेली आहे वटपौर्णिमा। तर ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते। सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली, तेथेच यमदेवाने सत्यवानाला त्याचे आयुष्य हे परत दिले। त्यामुळेच वडाच्या झाडाचे पूजन केले जाते। तसं पाहिलं गेलं तर वट सावित्री व्रत हे 3 दिवसाचे केले जाते। तसेच ज्या महिलांना हे व्रत 3 दिवसाचे करणे शक्य नाही तर त्यांनी वटपौर्णिमेच्या दिवशी हे व्रत पूर्ण विधीपूर्वक करायचे आहे। तसेच बघा, मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी कोणत्या रंगाची साडी घालायची आहे, म्हणजे असे कोणते शुभ रंग आहेत त्यानुसारच साडी घालायची आहे। तर तो व्हिडिओ देखील अपलोड झालेला आहे, तर तो देखील तुम्ही पाहू शकता। तर वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिन महिला या वडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असतात। सकाळची सर्व नित्यकर्म आटोपल्यानंतर सुंदर अशी साडी दागिने घालून वडाचे पूजन केले जाते। तसेच आधुनिक काळामध्ये वडाच्या झाडाची फांदी ही घरी आणायची आहे आणि कुंडीमध्ये लावून त्याची पूजा वगैरे करायची आहे, असे शहरामधील महिला करत असतात। कारण त्यांच्या जवळपास वड नसतो, त्यामुळे ते वडाची झाडाची फांदीच घरी आणून त्याची पूजा वगैरे करत असतात। वटपौर्णिमा म्हणजे वडाच्या झाडाला पूजण्याचा संपूर्ण स्त्री जातीच्या सन्मानाचा सण। वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा ही जुनी परंपरा आहे। या दिवशी स्त्रियांनी सात्विक आहार व सात्विक वर्तन ठेवावे। यामुळे तुमच्या पतीच्या कामामध्ये जे काही अडथळे आहेत तर ते दूर होतील व पतीची प्रगती होईल, असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहे। तर पहा, या दिवशी सर्व महिला या वडाची पूजा करण्यासाठी जात असतात। तर या तिथे गेल्यानंतर वडाची पूजा वगैरे झाल्यानंतर मग तिथे सत्यवान सावित्रीची जी कथा आहे तर ती सर्व महिला ऐकत असतात आणि त्याच्यानंतर एकमेकींना वाण देत असतात, हळदी कुंकू करत असतात आणि त्याच्यानंतर ज्या आपल्यापेक्षा वयाने मोठ्या स्त्रिया आहेत त्यांचं दर्शन वगैरे घेत असतात। तर अशा पद्धतीने वटपौर्णिमा सण या सर्व महिला खूप आनंदाने उत्साहाने साजरा करत असतात। कारण आपल्या पतीला दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे असे वडाजवळ प्रार्थना करत असतात। आणि तो नारळ आहे तर तो फोडायचा आहे, त्याच्यातील थोडासा प्रसाद आहे तर तो वडाच्या झाडाला अर्पण करायचा आहे आणि मग तो नारळ आपण घरी आणायचा आहे। घरी आल्यानंतर प्रथम आपण आपल्या घरातील सर्व सदस्य आहेत तर त्यांचं दर्शन घ्यायचं आहे, म्हणजे घरातील आपले सासू सासरे आहेत त्यांचं दर्शन घ्यायचं आहे, आपल्या पतीचं दर्शन घ्यायचं आहे आणि मग जो नारळाचा प्रसाद आहे तर तो आपल्या पतीला आपण खायला द्यायचा आहे। आणि मग आपण हा जो उपाय करणार आहे तर हा उपाय आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठीच करायचा आहे। त्यांच्यावरती जी काही इडापिडा आहे, नजर दोष आहेत, लोकांची वाईट नजर आहे तर ते संपूर्णपणे दूर व्हावेत, आपल्या पतीची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उपाय आपल्याला करायचा आहे। जर तुमचे पती घरी नसतील, ते जॉबच्या निमित्ताने बाहेर असतील तर संध्याकाळी देखील तुम्ही हा प्रसाद त्यांना द्यायचा आहे। तर बघा, हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान करायचा आहे। त्यापूर्वी बघा, आपल्या देवघरामध्ये आपण एक दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे। तसेच आपली तुळशी वृंदावन आहे तर तिथे देखील आपण एक तुपाचा दिवा हा अवश्य लावायचा आहे। हे सर्व झाल्यानंतर मग आपण 6 ते 7च्या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे। तर आपले पती आहेत तर त्यांना एका पाटावरती आपल्याला बसवायचं आहे। प्रथम पाटाखाली आपल्याला एक रांगोळी काढायची आहे किंवा स्वस्तिक काढलं तरी देखील चालेल आणि मग पूर्वेला किंवा उत्तरेकडे तोंड करून आपल्याला आपल्या पतीला पाटावरती बसवायचं आहे। त्याच्यानंतर एक ताट घ्यायचं आहे, त्या ताटामध्ये हळद, कुंकू, अक्षता आणि एक दिवा घ्यायचा आहे। त्या दिव्यामध्ये तेल टाकून तो दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि मग या ताटाने आपण आपल्या पतीला
ओवाळून घ्यायचं आहे, त्यांचं औक्षण करून आपल्याला घ्यायचं आहे। जसं आपण दिवाळीमध्ये आपल्या पतीला ओवाळत असतो तसंच आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे। प्रथम त्यांना ओवाळून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर त्यांना एक कुंकवाचा टिळा लावायचा आहे, त्यांचं औक्षण करून घ्यायचं आहे आणि मग एक मुठभर तांदूळ घ्यायचा आहे। तर ते तांदूळ आपण उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि मग आपल्या पतीवरून आपल्याला ते 3 वेळा घड्याळाच्या उलट्या दिशेने आपल्याला ते ओवाळून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यानंतर हे जे तांदूळ आहेत तर ते तुम्हाला फेकून द्यायचे आहेत, जेणेकरून सकाळी जे तांदूळ आहेत तर ते पक्षी हे खाऊन टाकतील। तर बघा, हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यानच हा उपाय आपल्याला अवश्य करायचा आहे। तर यामुळे आपल्या पतीवर कोणत्याही प्रकारचे वाईट संकट येणार नाहीत, वाईट विघ्न येणार नाहीत। ते जे काम करतील त्या कामामध्ये त्यांना यशप्राप्ती होईल व तुमच्या पतीची प्रगती ही भरभरून होईल। तसेच बघा, या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे तुम्हाला जर सत्यनारायण करायचं असेल तर या दिवशी देखील तुम्ही करू शकता। तसेच या दिवशी कुंकुमार्चन करण्याला देखील विशेष असे महत्त्व आहे। तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कुंकुमार्चन हे अवश्य करा किंवा सत्यनारायण तुम्ही जर करत असाल तर सत्यनारायण देखील तुम्ही करू शकता। तसेच प्रत्येक पौर्णिमेला आपण आपलं घर हे स्वच्छ ठेवायचं आहे, म्हणजे आपल्या घरामध्ये जाळी जळमट असेल ते काढायचे आहेत, आपला किचन स्वच्छ करायचा आहे। तसेच आपला मुख्य प्रवेशद्वार आहे म्हणजे जो मेन दरवाजा आहे तर तो देखील स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकायचं आहे, जर गोमूत्र असेल तर ते टाका आणि स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। आपला उंबरठा देखील स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। हळदीचं लेपन कशा प्रकारे करायचं आहे तर तो व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती आहे, तो देखील तुम्ही पाहू शकता। तर हळदीचं लेपन देखील आपण व्यवस्थित असं उंबरठ्यावरती करायचं आहे। संध्याकाळी शक्य असेल तर एखादा दिवा देखील आपण लावायचा आहे। तर हे सर्व आपण का करत असतो, कारण आपल्या घरामध्ये सुख समृद्धीसाठी, आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन व्हावे, आपल्या घराची भरभराट व्हावी, आपल्या मुलांची प्रगती व्हावी, आपल्या पतीची प्रगती व्हावी, यासाठी काही उपाय आहेत तर ते काही तिथींना करायचे असतात। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।